तर ब्रह्मा म्हणाले ठीक आहे. विष्णूला सांगितलं, शिवजी म्हणाले तुम्ही जावा आणि त्यांचे काय करा, युद्ध करा. आणि हिरण्याक्ष संघ युद्ध करायला कोण तयार नव्हतं. तो खूप शक्तिशाली होता. मग त्याने काय केलं, विष्णू संघ युद्ध करायला ललकारलं, युद्ध सांगितलं युद्ध करायला. विष्णू जो कुठं पण असतील तर माझ्या संघ युद्ध करायला. आणि त्या विष्णू भगवान त्या हिरण्याक्ष संघ युद्ध करण्यासाठी आले. आणि तर त्याने काय केलं माहितीये का, आपली पृथ्वी का पृथ्वी तुम्ही नकाशा बघितले का, पृथ्वी आकाशात गोल फिरते नाही, सूर्य देवता चंद्रदेवता सगळे आकाशामध्ये तरंगतात, बघितले का. आणि ह्याला कोण पकडून धरतं, कृष्ण. कोण पकडतं, कृष्ण पकडतो. आणि त्याने काय केलं, हिरण्याक्षनं त्या पृथ्वीला काय केलं, आपल्या डोक्यावरती घेतलं आणि गेला आणि त्या रसातळाला फेकून दिली. तिच्या खाली पण रसातळ काय आहे, पाताळामध्ये नेऊन फेकून दिली. आणि पृथ्वी खूप दुःखी झाली, कष्टी झाली. आणि तिने ब्रह्मदेवाकडे प्रार्थना केली, गायीच्या रूपामध्ये माझं रक्षण करा. काय करा, रक्षण करा. मग त्यावेळी सगळी देवदेवता विष्णूकडे गेले. आणि विष्णूची 10 अवतार आहे. किती अवतार आहे बाळांनो, किती प्रभू कोणते 10 अवतार, नरसिंह, वामन, कूर्म, वराह, बलराम, कृष्ण, बुद्धदेव, कल्की होणार आहे ना, नंतर कल्की होणार. आता कुठला होणार आहे, आता ज्यावेळी जास्त पाप घडतं, त्यावेळी जास्त दारू पिली जाते, मटण खाल्ली जातात, त्यावेळी कोण जन्माला येतं, कल्की. आणि तो असा तसा येत नाही. आम्ही तर हरे कृष्ण महामंत्र घेऊन आलोय, तो तलवार घेऊन येतो. काय घेऊन येतो बाळांनो, घोड्यावरती बसतो, जो ऐकत नाही. साधू संत म्हणतात हरे कृष्ण मंत्र म्हणा, एकादशी करा, नॉनव्हेज खाऊ नका बाळांनो, प्रसाद खा, शुद्ध शाकाहारी राहा, गायची सेवा करा. आपण ऐकत नाही. तर शेवटी कोण येतं, मग भगवंत येतात. कृष्ण कल्कीच्या अवतारमध्ये हातामध्ये काय येतात, तलवार. खूप मोठी असते तलवार. महाराष्ट्रात आले की एक तलवार फिरवली की अख्खा महाराष्ट्र गायब, इतके मोठे असतात ते. परत गुजरातला एंट्री, परत राजस्थान, परत युपी, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरला, परत अमेरिकेत, परत पाकिस्तान. कोणाला बॉम्ब टाकायची गरज नाही, एका तलवार सगळे आडवे होतात की नाही. आपण बोलूया का त्यांना, लय पाप वाढले कलियुगात. तर असे भगवंत येतात. तर आता कोण आलेलं आहे सतयुगामध्ये, भगवान विष्णूंनी काय रूप घेतलेला आहे, वराह अवतार. कोणता घेतला आहे अवतार, वराह म्हणजे काय, डुक्कर. काय, डुक्कर जे पाण्यात जातं, ते पाण्यात पडले तर रसातळाला पडले. भगवंतांनी डुकराचं रूप घेतलंय. पण भगवंत इतके दिव्य आहेत, भगवंताच्या अंगातून सुगंध येतोय. काय येतोय, चंदनाचा सुगंध येतोय भगवंताच्या अंगातून. भगवंतांनी वरून उडी मारली आणि रसातळात गेल्यानंतर त्या पृथ्वीवर उचलून नाकावरती घेतली. ते शिंग असतं का दोन, त्याच्यावरती घेतलेलं आहे. म्हणजे भगवंताचं रूप किती मोठं असं, पृथ्वी त्यांच्या नाकावरती घेतली. बॉल असतो ना, बॉल छोटासा, भगवंत किती मोठे असतील. आपल्या बुद्धिमत्तेच्या पलीकडची गोष्ट आहे बाळांनो. त्यासाठी साधू संतांची आवश्यकता सांगण्यासाठी, समजवण्यासाठी. त्यासाठी आपण काय वाचलं पाहिजे बाळांनो, भागवत. काय वाचलं पाहिजे बाळांनो, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. विठ्ठलाला जाणून घेण्यासाठी, कृष्णाला जाणून घेण्यासाठी, भक्तांना जाणून घेण्यासाठी काय वाचलं पाहिजे बाळांनो, भागवतम वाचलं पाहिजे. तर असे भगवंत वराह रूप धारण केलेलं आहे. आणि आकाशामध्ये देवी देवता काय झाले, जमलेले आहेत, पुष्प घेऊन जमलेले आहेत. सीसीटीव्ही आपल्याकडे कॅमेरे घेऊन जमलेले आहेत. आता भगवंताची लढाई होत आहे, व्हिडिओ करत असते, व्हिडिओ. हा, इकडे प्रहार करत आहेत कोण, विष्णू भगवंत. इकडून तो प्रहार करता हिरण्याक्षू. दोघांची खूप अशी कुस्ती लागलेली आहे. हा, गदा युद्ध चालू आहे आणि दोघं पण हरण्यात कोण. एकदा विष्णूला पाठीमागे सुरते, विष्णू बुक्की मारल्यानंतर एकदा हिरण्याक्षी पाठीमागे जातोय. दोघांचा तुंबळ युद्ध चालू आहे. आकाशामध्ये देवी देवता काय केलेलं आहे, लपून युद्ध करत आहेत. कारण जर हिरण्याक्षीला समजलं, जर आम्ही देवी देवता पाहत आहेत, तर आपल्याला काय करू शकतात, मारू शकतात. इतका शक्तिशाली हिरण्यकश्यप होता, हिरण्यकश्यपूचा भाऊ. मग असे देवी देवता सुद्धा काय होतात, राक्षसाला भीतात, आहे की नाही.
इतकी मोठी राक्षसाची शक्ती असते. हा, पण ज्यावेळी भगवान विष्णू अवतार घेतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या ज्यावेळी भगवंत काय करतात, साधू संतांच्या रक्षणासाठी जन्म घेतात. काय करतात, साधू संत ज्यावेळी दुःखी असतात आणि असुरांचा नाश करण्यासाठी, कोणाचा नाश करण्यासाठी, जे राक्षस वृत्ती आहे त्यांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णू यांनी रूप कोणाचं धारण केलेलं आहे, हिरण्याक्ष भगवान की. जागेत ना सगळे, झोप नाही आली, भूक लागली सगळ्यांना. आणि हिरण्याक्ष आणि विष्णूचं आणि राक्षसाचं दोघांचं युद्ध चालू आहे. तर असं तुंबळ युद्ध चालू आहे. शेवटी म्हणले देव म्हणले त्यांना मारा आता तुम्ही, नाहीतर आमच्याकडे पाठीमागे एंट्री करली इकडे, हे नाही गदा घेऊन आम्हाला माराल परत, आम्हाला पळायचं सुद्धा, आमची पत्नी वाट बघायला, आमची मुलं वाट बघायला. हा, ते भिले जावं. तर शेवटी मग भगवान मला ठीक आहे मी आता यांची वाटच लावतो. शेवटी भगवंताने काय केलं, एक मोठ्यानं बुक्की मारली. कुठे मारली माहिती आहे का, लक्षात आलं का, छातीवरती मारली. आणि हिरण्याक्ष काय केला, खाली जाऊन पडला आणि त्या तोंडातून रक्त ओकू लागला. आणि खूप मोठ्याने किंचत ओरडत ओरडत काय केलं, त्याने प्राण सोडला. आणि बोला महाअवतार म्हणजे वराह अवतार भगवान की, वराह भगवान की जय हो. जर 2 वर्ष बाहेर आले मग मराठी बोलताना नाही होते मला, हिंदी करा. तर वराह भगवान यांनी काय केलेलं आहे, आपला शत्रू नाही, सगळ्या जगाचा शत्रू कोण होता, हिरण्याक्ष, त्याला संपवलेला आहे, त्याचा नाश केलेला आहे. म्हणजे आपल्या जीवनात जी समस्या आहे, हिरण्याक्ष आपल्या हृदयात बसला की नाही सांगा बरं. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया, मोहरूपी हिरण्याक्ष आपल्या हृदयात बसलेला आहे. हा, तो आपल्याला भांडण करायला लावतो. आपल्यात वासना आहे, पाप बुद्धी आहे, आपल्यात दयाभाव नाहीये, आपल्या हृदयात राक्षस राहतोय. आणि त्या राक्षसाला मारण्यासाठी काय केलं पाहिजे, आपण भगवान श्रीकृष्णाचं नाव घेतलं पाहिजे. ते काय आहे, साक्षात भगवंत आहेत. कलिकाले नाम रूपी कृष्ण अवतार. या कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्ण नामामध्ये अवतार घेतात. कशामध्ये, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. या हरीच्या नामामध्ये पुण्य आहे. कशामध्ये पुण्य आहे, तमाशा बघण्यामध्ये, दारू पिण्यामध्ये, मटण खाण्यामध्ये पुण्य, डॉल्बी नाचण्यामध्ये पुण्य. ते काय आहे, ते पाप आहे. ते हिरण्यकशिपू आहे, तो कोण आहे, तो हिरण्याक्ष आहे. म्हणून आपण त्या हिरण्याक्षाला आपण काय केलं पाहिजे, मारलं पाहिजे. त्याला मारायला कोण येईल, भगवान विष्णू येतील. भगवान विष्णू तर डायरेक्ट येणार. ते काय करतात, आपला हरे कृष्ण महामंत्र देतात. काय देतात, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हे काय आहे बाळांनो, आपल्या वाईट विचारांना मारण्यासाठी काय आहे, हे हरे कृष्ण महामंत्र आहे. रामकृष्ण हरे हरे, विठ्ठल आहे, रुक्मिणी आहे. हे जे सीताराम आहे, हे जे नाव आहे ना, ते काय करू शकतं, आपल्या हृदयातील पाप बुद्धी आहे त्याला आपण ठार मारू शकते. काय करू शकते, है ना. म्हणून हरे कृष्ण महामंत्राचं आपण काय केलं पाहिजे बाळांनो, रोजच्या रोज जप केला पाहिजे. आपण सुंदराचं कीर्तन केलं का गावामध्ये, तुम्ही नाचला ना सगळे, छान वाटलं ना. साखर आणली का मुलांना, तरी हरे कृष्ण महामंत्र आता नको जाऊ. नंतर कलियुग धर्म हरिनाम संकीर्तन. कलियुगाचा धर्म काय आहे बाळांनो,